वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या पी जीसाठी आय एम पी असणारा एक पॉईंट पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सीतोपलादी चूर्ण. सीतोपलादी चूर्ण. या सीतोपलादी चूर्णावर 2019च्या पी जी सी ई टीमध्ये एकदा क्वेश्चन आला आहे आणि यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून आज आपण सीतोपलादी चूर्णाविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत. सुरुवात करूया. सीतोपलादी चूर्ण सगळ्यात आय एम पी आणि विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजेच सीतोपलादी चूर्णाचा उल्लेख किंवा रेफरन्स कोणत्या अध्यायामध्ये आलेला आहे, तर याचं उत्तर आहे राजक्षमा. तर याचं उत्तर आहे राजक्षमा चिकित्सा अध्याय. राजक्षमा चिकित्सा अध्याय, चरक चिकित्सा, राजक्षमा चिकित्सा अध्याय यामध्ये सीतोपलादी चूर्णाचा उल्लेख आलेला आहे. यानंतर सीतोपलादी चूर्णाचे घटक द्रव्य. सीतोपलादी चूर्णामध्ये एकूण 5 घटक द्रव्य आहेत. कोणकोणते पाहूया. पहिला आहे सीता म्हणजे खडीसाखर, प्रमाण पण आय एम पी आहे 16 भाग. दुसरा आहे वंशलोचन, याला तुंगशिरी असे म्हणतात, 8 भाग. तिसरा आहे पिपली 4 भाग. चौथा आहे एल्ला 2 भाग आणि त्वक दालचिनी 1 भाग. याचे कंटेंट तर आय एम पी आहेत, त्याच पद्धतीने याचे कंटेंटचं किती भाग आहे हे पण आय एम पी आहे. सीतोपलादी द्रव्याचे कंटेंट आणि त्यांचं प्रमाण कसं लक्षात ठेवायचं ते आपण पाहूया. खूप इझी आहे. सीतोपलादी चूर्ण नावावरूनच लक्षात ठेवायचं. सी पासून सीता, त पासून तुंगशिरी, प पासून पिपली, ल म्हणजेच एल्ला आणि दी म्हणजेच दालचिनी. एका सिरियलने लक्षात ठेवायचे. पहिला आहे नावावरूनच सी म्हणजे सीता, त्यानंतर त म्हणजेच तुंगशिरी, त्यानंतर पी म्हणजेच पिपली, त्यानंतर एल्ला आणि द वरून दालचिनी. हे आहेत कंटेंट द्रव्य आणि यांचं प्रमाण तर लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे. फक्त एक पाडा लक्षात ठेवायचा. 16, 8, 4, 2, 1. निमपट करत याची. सीता 16 भाग, तुंगशिरी 8 भाग, पिपली 4 भाग, एल्ला 2 भाग आणि दालचिनी 1 भाग. अशा पद्धतीनं सीतोपलादी द्रव्याचे कंटेंट आणि त्यांचं प्रमाण. सीता 16 भाग, तुंगशिरी 8 भाग, पिपली 4 भाग, एल्ला 2 भाग, दालचिनी 1 भाग. अशा पद्धतीने आपण सीतोपलादी द्रव्याचे कंटेंट आणि प्रमाण कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलं. एकदा रिव्हिजन करूया. सीतोपलादी चूर्ण, रोगाधिकार, चरक चिकित्सा, राजक्षमा अध्याय. पहिलं कंटेंट द्रव्य सीता, खडीसाखर, तुंगशिरी, वंशलोचन, पिपली, एल्ला इलायची, त्वक दालचिनी. त्यानंतर यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जातो की सीतोपलादी चूर्णचा प्रयोग कोणत्या दोषज विकारामध्ये केला जातो, तर सीतोपलादी चूर्णाचा प्रयोग कफदोषज विकारामध्ये केला जातो. हा पण खूप आय एम पी पॉईंट आहे आणि पी जीच्या एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने अजून एक विचारलं जाऊ शकतं की सुप्त जीवा आरोचकम ही कोणत्या कल्पाची फलश्रुती आहे, तर ही सीतोपलादी चूर्णाची फलश्रुती आहे. सुप्त जीवा आरोचकम लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. सीतोपलादी चूर्ण, फक्त सीता घ्यायची आणि सीतेच्या मनामध्ये अनेक सुप्त इच्छा होतात आणि तिला काय वाचायची, कधी रुची नसायची. तिच्या इच्छा काय होत्या, सुप्त इच्छा पूर्ण होत नव्हत्या, म्हणून तिला काय नव्हती, कशामध्येच रुची नव्हती किंवा आवड नसायची. सुप्त आरोचकम, फक्त एक शब्द ॲड करायचा आहे, जीवा. सुप्त जीवा आरोचकम. सीतेच्या मनामध्ये अनेक सुप्त इच्छा होत्या, त्यामुळे तिला कशामध्येच रुची नव्हती, म्हणजेच अरोचकम. सुप्त जीवा अरोचकम ही कशाची फलश्रुती आहे, तर सीतोपलादी चूर्ण. सीतोपलादी चूर्णावर आपल्या पी जीच्या एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया. सर्वात आधी रोगाधिकार विचारतील,
तर रोगाधिकार आहे राजक्षमा. त्यानंतर याचा रेफरन्स विचारला जाऊ शकतो. रेफरन्स आहे चरक चिकित्सा राजक्षमा चिकित्सा अध्याय. चरक चिकित्सा राजक्षमा चिकित्सा अध्याय. त्यानंतर याचे घटक द्रव्य विचारतील. घटक द्रव्य लक्षात ठेवण्यासाठी आपण नावावरूनच लक्षात ठेवलं होतं. सीतोपलादी यावरूनच आपण लक्षात ठेवलं होतं. सीता, तुंगशिरी, त्यानंतर पिपली, येल्ला आणि दालचिनी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की याचं प्रमाण किती आहे, कोणत्या द्रव्याचं किती प्रमाण आहे ते लक्षात ठेवण्यासाठी आपण एक 16, 8, 4, 2, 1 सीता 16, तुंगशिरी 8 भाग, पिपली 4 भाग, येल्ला 2 भाग, दालचिनी 1 भाग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकेल की कोणत्या दोषज विकारामध्ये सीतोपलादी चूर्णाचा प्रयोग केला जाऊ शकतो. तर कपज दोषज विकार. आणि लास्टचा क्वेश्चन की सुप्त जीवा आरोचकम ही कोणत्या कल्पाची फलश्रुती आहे. तर सुप्त जीवा आरोचकम ही सीतोपलादी चूर्णाची फलश्रुती आहे. लक्षात ठेवण्यासाठी कोण आहे सीतोपलादीमधली सीता. सीतेच्या मनात अनेक सुप्त इच्छा आहेत परंतु त्या काय होत नाहीत, पूर्ण होत नाहीत. म्हणून तिला कशामध्येच काय नाही, रुची नाही. सुप्त इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून तिला कशामध्येच रुची नाही. आणि फक्त मध्ये एक ॲड करायचं जीवा, सुप्त जीवा आरोचकम. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण सीतोपलादी चूर्णाविषयी पूर्ण माहिती पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.